नमस्कार. श्री गुरुलीलामृत ग्रंथ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 7वा वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय श्री सदसत्परा आनंदघना निर्विकारा विश्वमूल विश्वधारा विश्वरूपा विश्वपते विश्वपालका विश्वांता असोनी सर्वी अलिप्तता सद्गुरु रूपे विचरता दीनोद्धारणा अवनिवरी ऐक्यमुळ जीव शिवा मोहे सृजले भेदभावा जव लाभे सद्गुरु ठेवा फिरोनी होई तादात्म्य नभी पडता रवी प्रकाश अनायासे चितमनाश सद्गुरु कृपे अभिध्यांश रतिमात्र उरेना जय सद्गुरु आनंद भारते कथारत्ने अर्पिसी माते तव भांडार होई रिते ऐसे कधी न घडे की नित्यनूतन कथा विचित्र सांगोनी करिसी कर्ण पवित्र परिश्रवणे ध्यातीन श्रोत्र हाव वाढे अधिकाधिक गताध्यायी कथन मंगळवेढी गुर्वागमन वंध्या गायसी दुप्ती करुण सुखी केले ब्राह्मणा पुढे कैसे चमत्कार दाविते झाले जना गुरुवर नृसिंह स्वामी दिगंबर कथन करी दयाळा आनंद गुरु म्हणे वस्सा प्रश्न केला तुवा खासा दिगंबर स्वामी बहुशा नित्य राहती वनांतरी परिभक्त झाले बहुत कर्णोपकरणी गेली मात जन होता पीडाग्रस्त येती धावत श्रीचरणी बसाप्पा नामे तेली एक मंगळवेळी वसे भाविक कुटुंब वत्सल होता देख असे गांजिला दारिद्र्य दुःखा ऐसे कठीण नसे त्रिभुवनी अन्य जाण घडोघडी होय अपमान व्यर्थ जनन वाटे तया परिजयी भगवत भक्ती दारिद्र्य बाधान होय चित्ती तैशीच असे चित्तवृत्ती बसाप्पाची अहर्निशी एके दिवशी वनांतरी जाता जाता बहुदुरी तव देखे नवलपरी विस्मित चित्ती बहुवस तीक्ष्ण कंटक शय्या करुण वरी पहुडले स्वामी आपण निजानंदी होते निमग्न प्रभा फाकली चहुकडे तेली ओळखी सत्वर म्हणे स्वामी दिगंबर साष्टांग करोनी नमस्कार उभा राहिला तटस्थ स्वामी येता वृत्तीवर फिरो निघाली नमस्कार म्हणे पूर्ण दत्तावतार दीनोद्धरणा आलासे जन म्हणती स्वामी वेडे केवी भवांगा ओळख पडे हिरा वाळवंटी पडे मूर्ख म्हणती गारगोटी गाठी होते महत्पुण्य म्हणून झालो आज धन्य स्वामी सेवे विना अन्य न रुचे आता मज काही स्वामी माझे दैवत स्वामी माझा मुख्यार्थ स्वामी चरणांबुजी होरत हो निराहीन सर्वदा ऐशा परी बसप्पा भक्ती करू लागला एकनिष्ठी धंदा सोडून सद्गुरु पाठी फिरू लागला निशिदिनी सर्व सोडून व्यवसाय धरी सद्गुरुचे पाय कांता करी हाय हाय म्हणे आता काय करू 18 विश्वे दरिद्र पोरे भुकेने करती काहुर पती त्यागोनी घरदार वेड्या पाठी लागला मोलमजुरी करून आणि ते काही मिळवून परी एक वेळेसही अन्न पोटापुरते असेना कित्येक वर्षे ऐशा परी जाती जाहली एकसरी परी स्वामी सेवे भीतरी न ढळे तेली अणुमात्र निस्सीम भक्ती अनाथनाथ देखो निघाले प्रसन्न चित्त गहिवरले स्वामी समर्थ अश्रुनयनी लोटले भक्तवत्सल दिगंबर भक्ताकारणे अवतार भक्तचित्ती निरंतर वास असे स्वामीचा परी सत्व पाहिल्या वाचन पुरी कृपान होय जाण कसोटीसी जैसे सुवर्ण लाविल्या विण न घेती किंवा हिरा सुलक्षण जन घेती पारखून पारख झालिया विण पदार्थ आहाटी विकेना असो स्वामी निजांतरी प्रसन्न होऊन तेलियावरी विचार करती सत्वरी दैन्य हरावे भक्ताचे प्रभात समयी एके दिवशी संगे घेऊन बसप्पासी स्वामी निघाले वनासी स्वैरगती विचारती निद्ध खेडे काठवण
तया पासावनी विडवन वृक्षछाया अतिघन दाट झाडी एकसरे सूर्यदीप्ती गती कुंठित मात्र कवडसे पडले बहुत तारा जेवी नभी शोभत कृष्ण रात्री अमावस्ये कैन दिसती मानवपदे शब्द करीती हिंस्र श्वापदे तेली चिंतोनी स्वामीपदे भीती रहित चालला माता असता लेकुरा सवे भीती तया कदा न शिवे भक्त चाले अति उत्सवे सद्गुरु संगे निर्भीड इतुक्यात झाला चमत्कार सर्प एकाकी भयंकर दिसू लागले भूमीवर रिताठाव आढळेना मग बसप्पा घाबरला धीरमनीचा सर्व सुटला सर्वांगाशी घर्मा आला कापू लागला लटलटा नेत्राली अंधारी सवेची सद्गुरु चरणधरी स्वामी स्मित करोनी सत्वरी उठवोनी अभय देती पै म्हणती धैर्य धरोनी घे इच्छिसी इतुके यातुनी भीती अणुमात्र न धरी मनी पुनरपि न ये वेळ ऐशी गुरुवचनी विश्वास ठेवोनी धीर मनास धरू लागला सर्पास परिभीती वाटे मानसी वस्त्र घालोनी तयावरी मग बसपा सर्पाधरी तेची वस्त्र गुंडाळोनी वरी कक्षे माझी धरितसे एकची केला हस्तगत लांब होता दीड हात जव बसप्पा राहिला स्वस्त सर्पही गुप्त जाहले एकही न दिसे नयनी सद्गुरुची अगाध करणी मग उभयता परतोनी मंगळवेढी पातले जव आले ग्रामापाशी स्वामी आज्ञा करीती तयासी जे आणले ते निजकांतेसी द्यावी जाओनी निज सदना आज्ञाप्रमाण म्हणून तेली सत्वर आला कांतेजवळी एरी चित्ती हरुषली पती आला देखुनी म्हणे आमचे भाग्य थोर म्हणून आला शुद्धीवर वेडा सवे आजवर हिंडत होता वनोवनी दीनदयाळ नारायणा आज आली वाटे करुणा म्हणून यावया निज सदना बुद्धी झाली पतीसी मोलमजुरी करून पोराबाळे घातले अन्न स्वय अर्धपोटी राहून काळकंठीला आजवरी तरी तेणे नवते कष्टी चुकेन लिहिली अदृष्टी दुःखे इतुकेची पती भेटी अंतर पडले बहुकाल जरी नसता केला धंदा तरी न वाटती मजा आपदा अल्पाहार करोनी सदा सुखी असते सानिध्ये असो बसप्पा येता क्षणी एरी लागली पतिचरणी अश्रू वाहती नेत्रातुनी गहिवर अति दाटला करोनी तिचे समाधान काढी ठेव कक्षेतून वस्त्र वेष्टिले भोवतालून झाडी बसप्पा भूमीवरी तव वर्तले अद्भुत सुवर्ण लगडी पडली तेथ तेली झाला आश्चर्यचकित म्हणे ही सर्व गुरुलीला कांता देखोनिया धन हर्ष निर्भर झाली जाण अकल्पित लाभ हा पूर्ण प्रभाव सद्गुरु सेवेचा म्हणे मी बहु अन्यायी घाली मज सद्गुरु पायी निंदा वचन बोलले काही मागे न क्षमा श्रीचरणी मग निगती तेथोनी सत्वर उभयता जातीवनी स्वामी चरण वंदोनी हस्त जोडून उभे ठेले सद्गुरूनी प्रसन्न देते झाले आशीर्वचन झाले तुमचे दैन्यहरण सौख्यवरे नांदाल स्वामी चरणी पुनर्नत होऊनी परतले ग्रामात पूर्ण उभयता स्वामी भक्त संसार करीते आनंदे स्वामी कालांतरे फिरत झाले अक्कलकोटी प्राप्त तरी बसप्पा जाऊनी तेथ दर्शन घेई बहुवेळा पदोपदी सद्गुरु स्मरण करी बसप्पा प्रेमे करुण पूज्य दैवत स्वामी विण नसे अन्य तयासी ऐशा परी काल बहुत संसार केला आनंदात तीन पुत्र ठेवो निगत कांता झाली शिवरूप फिरोनी कालचक्र फिरले धन होते तितुके सरले दारिद्र्य दुःखे पुन्हा व्यापले परी नडळे स्वामी भक्ती पुत्र झाले जरी थोर दुर्दैव वाढे तैसेची फार द्रव्यार्चना यज्ञ अपार करिताही अन्न मिळेना बसप्पासी वृद्धपण झाला असे बहु क्षीण प्रारब्ध गती अतिगहन भोगल्या विण सुटेना कांता मरोनी वर्षे बहुत झाली तेहुनी क्लेश भोगित तेली विचार करी मनात जाऊनी पडू गुरुचरणी मग पुत्रासी घेऊनी संगे अक्कलकोटी जाय वेगे नमन करोनी साष्टांगे उभा सन्मुख स्वामीच्या तव तेथे एक ब्राह्मण
संगे स्वपत्नीस घेऊन आला होता कोकणातून. स्वामी दर्शन कारणे स्वामी चरण वंदन, तोही उभा वारीत व्यजन. कांता उभी सनिध जाण, राधाबाई नाम तिचे. ब्राह्मणासी इच्छा एक, पहावे जणी पुत्रमुख. उतार वय झाले देख, कांता नूतन परिणिली. तव एकाकी सद्गुरुनाथ, विप्रस्त्रियेसी बोलती मात. पूर्वजन्मीचा वृत्तांत निरोपिती तिज लागी. गतजन्मी तू तेलिण, नाम तुझे लिंबी जाण. भरता होता तुझ लागून, वृद्ध बसाप्पा मदभक्त. जो हा असे उभा सन्मुख, तोची तुझा पती देख. तुम्ही उभयता भक्तिपूर्वक, सेवा माझी केलीसे. 3 पुत्र हेची जाण, झाले यासी तुझ पाजून. तृतीय पुत्र होता लहान, तोची मरण पावलीस. मम भक्ती तुझ बहुत, म्हणून ब्राह्मण जन्म प्राप्त. फळाले पूर्वसंचित, उत्तम जन्म लाभला. एक न्याय पूर्वदेही, केला असे तू पाही. तीसी न कळता धन काही, गुप्त ठेविले अससी तू. आम्ही आसी दिदले धन, त्यातून ठेविले वंचोन. त्या योगे पुत्रहीन, इह जन्मी अससी तू. जरी व्हावा तुझ कुमर, जाई याची ग्रही सत्वर. काढो देई निधानवर, भूमीमधून स्वहस्ते. पश्चिम बाजू स्तंभ एक, रंगित आहे बहुत सुरेख. तन्मूल प्रदेशी देख, ताम्रकुंभ दाटिलासे. तया माझी धन बहुत, काढो देई यासी त्वरित. लोभन धरावा मनात, पुत्र पावसी सुलक्षण. परिसोनी सद्गुरुचे वचन, विस्मित झाले सकल जन. विप्रस्त्रियेसी वात्सल्य जाण, पुत्री उपजे तेलियाच्या. सर्वी केला नमस्कार, स्वामी आज्ञा मानोनी सत्वर. पहावया चमत्कार, मंगळवेळी पातले. येऊन या तेलियाचे सदनी, स्वामी निवेदित खूण निरखोनी. पुत्र गुंतले भूमी खननी, तव शब्द आला खणखणीत. विशेष खोदिता अवनी, खराची कुंभ लागला झणी. विप्रस्त्री घेई उचलोनी, स्वाधीन करी तेलियाच्या. तो जव उघडोनी पाहे, तो तव मुद्रिके पूर्ण आहे. खाली ठेवोनी लवला आहे, 8वी चरण सद्गुरुचे. सद्गतीत झाला बसाप्पा, अश्रू वाहती टपटपा. म्हणे स्वामी माय बापा, तव लीला अगाध. तैसेची झाले सर्वासी, आनंद झाला मानसी. दैन्य हरले सर्वासी, तेली झाला धनवंत. मग सकला राहोन, करवी बसाप्पा सिद्धान्न. सारोनी अवघे भोजन, परतोनी आले गुरुपाशी. स्वामी चरण वंदोन, केले वृत्त निवेदन. सद्गुरु विप्रस्त्रिये लागून, आशीर्वचन देती पै. म्हणती पती संवेत, सौख्य भोगशील अत्यंत. सुपुत्र महाभाग्यवंत, प्राप्त होईल तुझ लागी. गुरुचरण वंदोन, जाती गृहा परतोन. अल्पकाली पुत्रजनन, विप्राघरी जाहले पै. गुरुकृपा जयी होय, मग तया उणे काय. सद्गुरु असती जगन्माय, जाण सत्य हरिभक्ता. शिष्य म्हणे आनंद गुरु, असशी कथा कल्पतरू. तव छाये मी वाट सरू, ताप शमना पातलो. गुरुकथामृत पाजोन, शांत करिसी जणी मनमन. तव प्रेमा मजवरी पूर्ण, म्हणून दया करिसी ही. अनेक विचित्र गुरुलीला, गुंफून करावी सुरम्य माला. ऐसा हेतू होता धरिला, तोची पुरविसी दयाळा. गुरुलीलामृत ग्रंथ, मना स्फूर्ती देई दत्त. गुरुपदी वाही हरिभक्त, सप्तमाध्याय सद्भावे. इति श्री गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे बसाप्पाख्यान वर्णन नाम सप्तमोऽध्याय गौडः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण अध्याय 7व्याचा भावार्थ पाहणार आहोत. आता मंगळवेढ्यामध्ये बसाप्पा नावाचा कुटुंबवत्सल भाविक अगदी तेली राहत होता. अतिशय दरिद्री असा हा बसाप्पा एकदा वनात गेला असता त्याने श्री स्वामींना काट्याच्या शय्येवर असं झोपलेले पाहिले, निद्रिस्त झाल्याचे पाहिले. स्वामींची भावसमाधी उतरल्यानंतर बसप्पाने त्याचे चरण धरले
आणि श्री स्वामींची सेवा करी तो पुढं त्यांच्याजवळच राहू लागला. आता खूप दिवस झाले, घरी गरिबी आहे, मुले बायको सगळी वाट बघतायत की कोणी नाहीये तरी हा माणूस तिकडे गेलेला आहे आपला नवरा, असं ती वाट बघतीये. पण बसप्पाची सेवा एकनिष्ठ होती आणि ती सेवा पाहून एके दिवशी स्वामी आनंदले आणि त्यांनी त्याचे दैन्य कायमचे नष्ट कसे करावे या हेतूने त्याला सकाळच्या वेळेस वनात घेऊन त्याची परीक्षा पाहण्यासाठी घेऊन गेले. आता त्या निबिड वनात खूप हिंस्र श्वापद इस्तता फिरत होती. त्यांचे आवाज येत होते, बाकी काही नव्हतं. सूर्यप्रकाश सुद्धा पडत नव्हता, इतकं ते घनदाट जंगल होतं. तर जमिनीवर मोठमोठाले साप होते, सर्प पसरले होते. आता सामान्य माणूस सर्पांना बघून घाबरतो, तसा बसप्पा अतिशय घाबरला आणि त्याने सद्गुरुचरण धरले. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की धीर धरून जेवढे साप तुला घेता येतील तेवढे घे. आता सापांना घ्यायचंय बघा, आता लक्ष द्या तुम्ही, सापांना घ्यायचंय आणि स्वामींनी सांगितले, गुरूंनी सांगितले, आता करावे काय? मग काय केलं, बसप्पानी एक कापड म्हणजे वस्त्र घेतलं आणि ते त्या सर्पावर टाकून एक एक सर्प धरला आणि काखोटीत मारला. तसे बाकी सर्व सर्प गुप्त झाले अचानकच. तर त्यानंतर दोघं मंगळवेढ्याला परत आले आणि स्वामींनी त्याला सांगितलं की तुझ्या बकोटीला जे तू पिशवीत घालून आणलेत कापडात गुंडाळून ते घेऊन तू घरी जा आणि तुझ्या त्या बायकोला दे. तर घरी परतल्यावर बसप्पाने काकोटीचं ते वस्त्र आणलं सोडलं आणि तो बायकोच्या पुढे अशी ती वस्त्र असं रिकामं केलं. बघितलं तर त्यातून सर्पाऐवजी सोन्याच्या लगडी खाली पडल्या. आता ही सद्गुरूंचीच कृपा आहे हे बसप्पानी आणि त्याच्या पत्नीनी ओळखलं आणि मग तिने म्हणली, अरे देवा, मी इतक्या दिवस उगाचच शिव्या देत होते असं तिला जाणवलं नंतर. आणि मग ती दोघं पती पत्नी स्वामी दर्शनाला गेली आणि स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला. हा प्रसंग आनंद भारती महाराजांनी गुरुकृपा जयी होय मग तया उणे काय सद्गुरु असती जगन्माय जाण सत्य हरिभक्ता असं म्हणून जर गुरु असतील, गुरूंची कृपा आपल्याला असेल तर आपल्याला काहीही उणे पडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा बसाप्पा आख्यान नामक 7वा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.